गेले 38 वर्षापासून गणेशोत्सव साजरा करतो। नवी मुंबईला पहिल्यांदा इको फ्रेंडली गणपती हे जनसेवा मंडळामधून सुरुवात झाला। हे सर्व मंडळाच्या कार्यकर्ते या लोकांची मेहनतनी या लोकांच्या सहयोगामध्ये गणेशोत्सव सादर होतात। आम्ही मूर्ती विसर्जन करत नाही आहे, आम्ही पाणी दूषित करत नाही आहे आणि कुठल्या आमच्याकडे पावती दुकानदार लोकांना दम देऊन घरामध्ये 3-3 बेल मारून पैसे जमा करणं ही आमची वृत्ती नाही आहे। आमची सर्व देवभक्त लोक आहे, कार्यकर्ते आपल्या परीने मदत करतात। मदत करून आम्ही गणेशोत्सव सादर करतो। आमची मोठ्या चांदीची मूर्ती आहे ते सुद्धा आम्ही विसर्जन करत नाही आहे, दरवर्षी मंदिरात ठेवतो आणि छोटा मूर्तीसुद्धा आम्ही ड्रममध्ये करून ते पाणी आम्ही गार्डनमध्ये होतात। असा लोकांचा आमची संदेश आहे की सर्वांनी इको फ्रेंडली गणेशोत्सव सादर करा। की गरज आहे आणि पाणी दूषित करणं आणि कुठल्या तरी तलावामध्ये गणपती विसर्जनच्या नावाने तिने फेकून देणं, सकाळी उठल्यानंतर गणपती आम्हाला तुम्हाला बघत असतो, ते हिंदू संस्कृतीला हिंदू कल्चरला सनातन धर्माला योग्य नाही आहे। त्याच्यासाठी सर्वांना आमचे वंदन आहे, सर्वांची रिक्वेस्ट आहे सर्वांनी इको फ्रेंडली गणपती करा आणि छोटा मोठा गणपती बनवण्यापेक्षा छोटा गणपती ठेवून लोकांना दर्शनसाठी कुठले ऑर्केस्ट्रा हे ना ठेवता आम्ही फक्त भजन आणि कीर्तन ठेवत आहोत, दुसरं कुठले आपल्याकडे हे नाही आहे। त्यासाठी सर्वांनी गणेश दर्शनची लाभ घ्यावा। सर्वांना सुख समृद्धी आरोग्य भाग्य ते गणेशाने प्राप्त करावा असा गणेशचरणी प्रार्थना आहे। अण्णांचा गणपती हा गेले 38 वर्षापासून इथे स्थापन करत आहेत आणि गणपती उत्सव साजरी करण्याची जी पद्धत आहे ते आत्ताच अण्णांनी सांगितलं की आम्ही कोणतीही मोठी मूर्ती घेत नाही आहे, छोटी मूर्ती विसर्जनासाठी वापरतो आणि त्यांचा चांदीचा जो मोठा गणपती आहे तो ते दरवर्षी बाजूला ठेवतात आणि जो छोटी मूर्ती आहे मातीची मूर्ती ती छोटी मूर्ती ड्रममध्ये पाणी घेऊन तिथं विसर्जित केली जाते। त्यामुळे निसर्गात असं काम आहे ते करतात गेले कित्येक वर्षापासून आणि इथले जे कार्यक्रम आहेत ते धार्मिक असतात, लोकांना प्रोत्साहन देणारे असतात, लोकांना वाईट चालीरीती त्यांच्याकडे काही नसतात। जसं त्यांनी सांगितलं आम्ही पावत्या जमा करत नाही, जे लोक भक्त येतात भाविक भक्त येतात ते स्वतःच्या मनाने काय दान करतील ते वापरलं जातं आणि कोणालाही जबरदस्ती केली जात नाही आहे वर्गणीसाठी वगैरे। त्यामुळे हा अण्णांचा जो गणपती आहे तो इको फ्रेंडली आहे आणि असाच सर्व लोकांनी जे गणपती बसवतात त्यांनी याचा धडा घ्यावा अशी मी विनंती करतो। आमचं जे जनसेवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे ते गेल्या 38 वर्षापासून हा गणेशोत्सव साजरा करते। मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्रीयुत संतोष शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली एरियातील सर्व कार्यकर्ते सेक्टर 1, 3, 9, 15 सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन 10 दिवस भक्तिभावाने इको फ्रेंडली गणपती उत्सव साजरा केला जातो। हा नवी मुंबईमधील पहिला मंडळ असेल की जिथे इको फ्रेंडली सर्व गोष्टींचं हे पाळलं जातं। ध्वनी प्रदूषण, पाणी प्रदूषण, हवा प्रदूषण या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन आमचा इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा होतो। याच्यामध्ये फार पूर्वीपासूनच आमचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत संतोष शेट्टी साहेब त्यांचं असं म्हणणं आहे की गोरगरीब लोकांच्याकडून जबरदस्तीने कुठेतरी वर्गणी गोळा करून किंवा दुकानदारांना जबरदस्ती पैसे मागून त्यांच्याकडनं जबरदस्ती पैसे घेऊन उत्सव साजरा करणे हे त्यांना आवडत नाही। म्हणून मंडळाचे कार्यकर्ते आणि ते स्वतः यांच्या माध्यमातून जे शक्य आहे ते मदत जमा करून हा उत्सव साजरा केला जातो। त्याच्यासाठी कुठेही पावती पुस्तक फिरवलं जात नाही किंवा कुणालाही जबरदस्ती केली जात नाही। आणि जे आमची 10व्या दिवसाची जी विसर्जन मिरवणूक असते त्याच्यामध्ये पण गुलाल फटाके या कुठल्याही गोष्टीचा वापर केला जात नाही। विसर्जन मिरवणूकसुद्धा इको फ्रेंडलीच केली जाते। विसर्जनसुद्धा चांदीची मूर्ती असल्यामुळं आमच्या गणपतीचं विसर्जन तसं होत नाही आहे। चांदीची मूर्ती मंदिरात ठेवली जाते, त्याची 12ही महिने पूजा केली जाते, फक्त 10 दिवस नाही। बाकीच्या लोकांचं जसं 10 दिवसाचा उत्सव आहे तसा विचार केला तर आमचा 365 दिवसाचा गणेश उत्सव आहे
365 दिवस आमच्या मूर्तीची पूजा केली जाते आणि एक छोटीशी जी शाडूच्या मातीची मूर्ती आहे तिचं पूजन करून आम्ही ते छोट्या टाकीमध्ये विसर्जन करून दुसऱ्या दिवशी तिचं पूर्ण विरघळल्यानंतर आम्ही नारळाच्या झाडाला ते पाणी टाकत असतो. अशा पद्धतीने आमचा गणेशोत्सव खरोखर इको फ्रेंडली आणि नवी मुंबईतील पहिला गणेशोत्सव साजरा होतो. हमारा संस्थापक अध्यक्ष गेला 30 ईयर्स से गणपति रखता है. हम कौन सा ऐसा हम चंदा वसूल नहीं करता है और कौन सा डीजे गीजे हम लोग लगाते नहीं. इको फ्रेंडली गणपति हमें उसको विसर्जन नहीं करते, वो अपना मेरवणिकी करके उसको घुमा के रखता है, पूजा करके रखता है. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.